मी संकेत पवार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनल तर जुनाच आहे, फक्त नाव चेंज केलेलं आपण. या चॅनलचं पहिलं नाव होतं संकेत पवार ब्लॉग्स. आता आपण त्याचं चॅनलचं नाव केलेलं आहे द शिवा ब्लॉगर. ह्याच्यामागे एक छोटीशी गोष्ट आहे, मी नंतर ना तुम्हाला काहीतरी सांगेल. तयार करण्यामागचं कारण एक आहे की आपण आपल्या पॉली हाऊसमध्ये जी आपण रोपं तयार करतो त्या रोपांबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की ही रोपं कशी तयार केली जातात, त्याची प्रोसेस कशी असणार आहे, किंवा आपण कोणत्या पद्धतीनं रोपं तयार करतो हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर आपल्याकडे 2 पॉली हाऊस आहेत. ह्या पॉली हाऊसमध्ये रोप चिटकवण्याचं काम चालू आहे. रोपं आपण लागवड केलेली ह्याच्यामध्ये 2 ते 3 महिने झाले त्या प्रोसेस करून. तर आता ह्याच्यामध्ये अशी प्रोसेस चालू आहे की जी रोपांपासून पुढे रनर होतं, त्या रनरपासून जे नवीन रोप तयार होतं तो रोपचे चिटकवण्याचं प्रोसेस चालू आहे. तर आपण ह्या सगळ्या पूर्ण ब्लॉगमध्ये आपण हीच गोष्ट पाहणार आहे की आपण पॉली हाऊसमध्ये रोप कसे घेतो, आपली पॉली हाऊसमध्ये रोप घेण्याची पद्धत कशी, किंवा ह्यासाठी आपण काय काय करतो, कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतो, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर ज्या आता मी पॉली हाऊसमध्ये उभं आहे त्या पॉली हाऊसमध्ये आपण रोप करतो. पॉली हाऊस तर आपला नाही आहे, ही सगळे प्रोसेस दुसऱ्याची किंवा सगळ्या हे पॉली हाऊस दुसऱ्याचा. आपण फक्त इथे काही गोष्टी सांभाळतो, त्यामुळे हा पॉली हाऊस दोन्ही पण आपल्याकडे आहेत. तर ह्या पॉली हाऊसमध्ये आपण साधारणतः दोन्ही पॉली हाऊसमध्ये 6000 रोप घेतलेले. मदर प्लांट हे 6000 लावलेले. त्यापासून आपल्याला 1 लाख किंवा 90,000ची रोपं तयार करायची. आणि जी ह्याच्यातून जी रोपं तयार होतात ही सगळी रोपं आपण इथे लोकल यूजला घेत नाही. ही सगळी रोपं आपण उटीला एक्सपोर्ट करतो. जे उटीची एक पार्टी आहे त्या उटीच्या पार्टीला आपण इथनं रोपं एक्सपोर्ट करून देतो. ती सगळी प्रोसेस असणार आहे याच्यामध्ये की ही रोपं आपण कशी घेतो, काय करतो ते. आणि आपल्या ह्या पॉली हाऊसमध्ये जी आपण रोपं घेतलेली ही आपण बाकीचे तुम्ही पॉली हाऊस बघितले असाल त्या पॉली हाऊसमध्ये रोपं ही मातीमध्ये घेतली जातात. म्हणजे जशी आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की स्ट्रॉबेरी आपण लागवड कशी केली त्याच पद्धतीनं ही पॉली हाऊसमध्ये रोपं केली जातात. पण ह्या आपल्याकडे पद्धत थोडी वेगळी आहे. आपण ज्या पद्धतीने तिथं रोपं करतो त्या पद्धतीमध्ये ज्या कमीत कमी जागेमध्ये, म्हणजे या पॉली हाऊसमध्ये जेवढी जागा आहे तेवढीच जागा जर आपण बेड सिस्टीमला केली तर त्यामध्ये खूप असे कमी स्पेसवर आहे, कमीत कमी प्रोडक्शन निघेल. पण आपण जिथं ही जी पद्धत यूज केलेली आहे त्या पद्धतीमध्ये कमीत कमी जागेमध्ये आपण जास्तीत जास्त प्रोडक्शन घेतो. तर आपण आता बघूया की जे रोप कसे घेतलेले आहे किंवा त्यासाठी काय काय केलेलं आहे, कोणत्या पद्धतीत ते घेतलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो व पॉली हाऊसबद्दल पण थोडीशी माहिती येतो. तर चला आता आपण सुरुवात. गाडी स्टार्ट कर. तुम्ही हे बघू शकता की आपण जे पॉली हाऊसमध्ये केलेलं आहे तिथे आपण आतमध्ये कोकोपीट यूज केलेलं आहे. आणि कोकोपीटमध्ये हे मदर प्लांट आपण प्लांट लावलेले आहे तिथे. ह्या मदर प्लांटपासून ह्याची काही रनर्स बाहेर येतात. तुम्हाला दाखवतो, हे बघू शकता ह्याशी काही रनर्स बाहेर येतात. त्या रनरमधून असे प्लांट तयार होतात पुढे जाऊन. हे प्लांट तयार झाल्यानंतर ना हे प्लांट आपण डायरेक्ट अशा छोट्या ग्लासमध्ये ह्या पिनच्या साह्याने, पिन दिसते तुम्हाला, ह्या पिनच्या साह्याने आपण याच्यामध्ये चिटकवतो व तसेच हे नवीन तयार होते व त्याच्यापासून पुढे अजून जाऊन अजून एक रोप तयार होते. तर एका मदर प्लांटपासून साधारणतः 20 ते 40 रोपं तयार होतात. आणि इथे आपण जे पद्धत यूज करतो आहे, हा एक बेड आहे, हा पूर्ण एक बेड आहे. जर आपण हा मातीमध्ये आपण ही लागवड केली अशीच्या पद्धतीमध्ये तर ही मातीमध्ये असं असणार आहे की हा जो बेड आहे ह्या बेडमध्ये ही सिंगल पोर्शन फक्त लागवड होणार. खाली मातीमध्ये हा सिंगल पोर्शन फक्त लागवड होणार आणि त्याच्यापासून ही पुढची प्रोसेस चालू होणार. पण आपण काय केलेलं आहे, ही एक बेड, 2 बेड आणि 3 बेड, हे 3 बेड आहेत. म्हणजे 3 पोर्शन आहेत ते एकाच लाईनमध्ये तयार केलेले आहेत. त्या ग्लासमध्ये
माती पण यूज केली जाते, पण आपण याच्यामध्ये कोकोपीट यूज करतो. कोकोपीट यूज करण्यामागचं कारण असं आहे की कोकोपीट हे पाणी म्हणजे द्रव्य हे जास्त साठवून ठेवतं आपल्या आतमध्ये, जसं की माती नाही साठवून शकत. आणि ह्याला कमीत कमी पाणीमध्ये यायला लागतं. एकदा भिजवणी झाली की आठवड्यानंतरच त्याच्यावरती भिजवणी करावी लागते. आणि आतमधल्या ह्याला पण आपण कोकोपीट यूज केलं, कारण की ह्याच्यावरती आपण माती यूज करू शकत नाही. आणि हे जे आतमधलं कोकोपीट आहे, जे मदर प्लांटला आपण यूज करतो, हे कोकोपीट दर 5 वर्षांनी चेंज केलं जातं. म्हणजे ह्या वर्षी आता हे चेंज केलेलं आहे पूर्ण कोकोपीट, त्यामुळे ह्याची ग्रोथ थोडी कमी झालेली आहे. आणि त्याचं पण मागचं एक कारण आहे की जसं जसं ते कोकोपीट जुनं होत जातं तसे जशी त्याची पाणी शोषून ठेवण्याची क्षमता जास्त राहते. आता हे जे नवीन जे कोकोपीट आपण यूज करतो आहे, हे नवीन कोकोपीटमध्ये काय होतं, तर पाणी आपण जे पेप्सीच्या साईडनं सोडलेलं आहे, तर आपण बघू शकता आतमध्ये पेप्सी आहे. ह्या पेप्सीच्या साईडनं जे पाणी सोडतो ते लीच आउट होतं लवकर, म्हणजे ते पाणी जास्त शोषून ठेवत नाही, त्यामुळे पुढे ग्रोथ पण लवकर होत नाही. तर जसं जसं हे जुनं होईल तसं जसं त्याची पाणी शोषून ठेवण्याची किंवा जे आपण खत वगैरे सोडतो, हे खत वगैरे शोषून ठेवण्याची क्षमता वाढेल. आणि ती वाढल्यानंतर ना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे ते पुढे ग्रोथ करू लागेल. तर अशी पूर्ण ही प्रोसेस आहे. आता ह्याच्यामध्ये आपण यूज करतो आहे कोकोपीटच्या, तो दाखवतो. हे जे समोर दिसतात ह्या ज्या कोकोपीटच्या विटा आहेत, ह्या कोकोपीटच्या विटांवरती पाणी पडलं किंवा पाणी टाकलं तर ह्या स्प्रेड होतात, म्हणजे पूर्ण अशा फुलून निघतात बाहेर. आणि जर फुलून बाहेर निघाल्यात की त्याच्यापासून असं मोकळं कोकोपीट तयार होतं. आणि मोकळं कोकोपीट आपण ट्रेच्या मध्ये ग्लास टाकून हे ग्लासमध्ये भरून डायरेक्ट आपण इथे चिटकवायला पुढे बादल्यांमध्ये आपण मग पुढे देतो माणसांना.
टेम्परेचर मीटरचा पण यूज करतो. तसेच त्यानंतर ना आपण टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी पॉलिओच्या चारही साईडचे कर्टन वरती करतो. कर्टन आहेत ते पहिले एक जाळीचं कर्टन आहे, नंतर एक पेपरचं प्लॅस्टिक पेपरचं कर्टन आहे जे पॉलिओचा कागद आहे त्याच आहे. त्याचबरोबर आपल्या ह्या पॉलिओसमध्ये टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी फोगर पण आपण यूज करतो. फोगरमधनं पाण्याचा फवारा निघतो, त्यामधून पण टेम्परेचर कंट्रोल होतं. आणि तसेच आपल्या पॉलिओचं स्ट्रक्चर असं आहे की हे चारही साईडनं ओपन होतं व दोन्ही साईडला व्हेंटिलेशन पॉईंट आहे त्याला. त्यामुळे जास्त तर असा टेम्परेचरचा प्रॉब्लेम येत नाही. जास्त टेम्परेचर 30 to 35च्या वरती गेलं कीच आपण या काही गोष्टी त्याच्यामध्ये अवलंबून करतो. किंवा इथे व्हाईट कलरची जी जाळी असते वरती पॉलिओसला, ती पण जर जास्त ऊन असेल तर ती ओढून घेतल्यानंतर ना पण उन्हाचा मारा हा कमी लागतो. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या पॉलिओचं कसं काय असतं, कामकाज वगैरे इथलं सगळ्या पद्धती कशा येतात. अजून पण याच्यामध्ये डीप गोष्टी येतात. इथून पुढे तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटतील. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. जय शिवराय.